हे ऐकलं होतं की त्यांनी नंतर म्हणजे मृत्यूनंतर हे सगळा दृष्टांत त्यांना नानांना दिला होता गोळवणी महाराजांनी. मग असं स्फुरलं की मग हे आपण का नाही करू. आणि मग त्यांच्याकडे गेलो होतो, जे ज्यांना दृष्टांत झाला होता नानांना, त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो. त्यांनी अग्नीची जी जननी, ज्याला अरणी असं आपण म्हणतो, अरणी म्हणजे ज्याच्यातून अग्नी उत्पन्न होतो, ती अरणी, असंच अग्निहोत्र त्यांचं आहे. अग्निहोत्र झाल्यानंतर माझ्या पत्नीच्या हातामध्ये त्यांनी ती अरणी दिली आणि तिला म्हणाले की तुम्ही हे व्रत स्वीकारा, अग्निहोत्र, आणि वेद वाढवण्याचं व्रत, वेदांचा प्रचार करण्याचं व्रत स्वीकारा, तुम्हाला काही कमी पडणार नाही, तुमचं कल्याण होईल. असं म्हणून त्यांनी ती अरणी पत्नीच्या हातात दिली. आणि हिला काहीही त्यातलं कळत नव्हतं की, कारण ही एका विशिष्ट कंपनीमध्ये नोकरी करणारी, अशी तिचे पूर्वीचं वेगळं होतं चरित्र. मग तिला प्रश्न पडला की यांनी नेमकं केलं काय, माझ्या हातात अरणी दिली आहे, अरणी म्हणजे काय तर साधं लाकूड आहे, आणि तुम्ही हे व्रत स्वीकारा, म्हणजे नेमकं काय करायचं आहे, इथून सगळी तयारी. मग त्यानंतर मी तिला अनेक अग्निहोत्र्यांच्या घरी घेऊन गेलो, अनेक पाठशाळांमधनं घेऊन गेलो, आणि मग ते चित्र तिच्या डोळ्यासमोर स्पष्ट होत गेलं की हे करायचं असं त्यांना सुचवायचं होतं.